मित्रांनो, सर्वात मोठी बातमी आहे, लक्षात घ्या. सर्वात मोठी बातमी आहे, अजितदादा परत आलेले आहेत. मित्रांनो, या आशयाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती यूट्यूबवरती पाहायला भेटत आहेत. आणि मित्रांनो, ही थेरीज इतकी वाढलेली आहे, ही कॉन्स्पिरसी इतकी वाढलेली आहे. मी तुम्हाला फेक बातमी देणार नाही, मी तुम्हाला एक शब्दसुद्धा खोटं सांगणार नाही. लक्षात ठेवा, मी तुमची दिशाभूल करणार नाही. जे सत्य आहे, जे वास्तव आहे आणि विथ प्रूफ मांडणार आहे. प्रत्येक शब्द ना शब्द पुराव्यासह असणार आहे. त्यामुळे पूर्ण व्हिडिओ पहा. मित्रांनो, हे आहे महाराष्ट्र टाइम्स चॅनल. लक्षात ठेवा, महाराष्ट्र टाइम्स हे एक ऑथेंटिक चॅनल आहे, मेन स्ट्रीम मीडिया आहे. साम टीव्ही आहे, साम टीव्ही सुद्धा ऑथेंटिक आहे, मेनस्ट्रीम मीडिया आहे. यांचं वरचं टायटल बघा, लक्षात घ्या. म्हणजे मेनस्ट्रीम मीडिया सुद्धा कशा पद्धतीने टायटल देत आहे, कशा पद्धतीने सांगत आहे, कशा पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आणि काही जे लोकल चॅनल आहेत, लक्षात घ्या, ते तर केवळ यूट्यूब व्हिडिओचे व्ह्यूज भेटण्यासाठी असे फेक बॅनर टाकतात आणि लोक त्याला भुलतात. आणि कशा पद्धतीने वातावरण आहे. आणि त्यामुळे लक्षात घ्या, एकीकडे अजितदादाच्या मृत्यूबाबत, अपघाताबाबत एवढे मोठे प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि हे सरकार उत्तर द्यायला तयार नाही. मी तुम्हाला कालही सांगितलं, स्वतः देवेंद्र फडणवीस यांना असं वाटत आहे की लोकांनी प्रश्न विचारू नयेत, परंतु प्रश्न विचारणं हा संविधानिक अधिकार आहे. एकीकडे एवढ्या मोठ्या चर्चा असताना मी पुढं त्या चर्चासुद्धा सांगणार आहे. त्याच्या अगोदर आपण, हे महाराष्ट्र टाइम्स आहे, ऑथेंटिक आहे. यावर लक्षात ठेवा, यावर थंबनेलला वरती बॅनरवरती काय आहे, 10व्या दिवशीही अजितदादा जिवंत आहेत. ही चर्चा का, अफवा कशी पसरली. आता लक्षात ठेवा, काही लोकांसाठी ही अफवा आहे, काही लोक याला सत्य मानत आहेत. नेमकं वास्तव काय. आणि आज अजितदादा परत आले. लक्षात घ्या, अजितदादा परत आले अशा सुद्धा बातम्या आहेत, यूट्यूबवरती आहेत, सोशल मीडियावरती आहेत. मग मित्रांनो, हे नेमकं काय, जनतेने नेमकं काय सत्य समजायचं. आता महाराष्ट्र टाइम्सवरील ही कॉमेंट घ्या बघा. एक जण काय म्हणत आहे, दादा सुखरूप असावेत म्हणून मी अहमदपूर बाळूमामा येथे 10 लाख रुपये आंदन करीन असं म्हणालो आहे. बघा, अजितदादा सुखरूप असावेत म्हणून लोक 10 लाख रुपये देवस्थानला द्यायला तयार आहेत. पुढं लिहितो, आणि दादा खरंच असावेत हीच बाळूमामा चरणी प्रार्थना करतो. जय बाळूमामा. मित्रांनो, बाळूमामा हे महाराष्ट्राचं फार फार मोठं दैवत आहे. संतही आहेत आणि दैवतही आहेत. त्यांच्या चरणी प्रार्थना होत आहे. बघा, त्या कॉमेंटला 33 जणांच्या लाईक आहेत. बघा, दुसरी कॉमेंट बघा, त्याच ऑथेंटिक न्यूज चॅनल्सवरची, देव करो आणि दादा सुरक्षित परत येवो हीच स्वामी चरणी प्रार्थना. मित्रांनो, प्रत्येकाची आपापली श्रद्धा असते, प्रत्येकाचा आपापला देव असतो. कोणी बाळूमामाला साकडं घालत आहे, कोणी स्वामींना साकडं घालत आहे. आता बघा, अजून एक कॉमेंट आहे, दादा आजही आपण आमच्या मनात जिवंत आहात, मिस यू दादा. तिसरं सांगा, अजून एक बघा, एक महिला आहे, काय कॉमेंट आहे, माझं मन मला सतत सांगत आहे दादा जिवंत आहे. किती म्हणजे हे लोकांचं दादावर असणारं प्रेम आहे. यामध्ये 3 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट आहे, दादांचा अपघात नसून हा घातपात आहे. यावर 99% महाराष्ट्रातल्या जनतेचं एकमत आहे. आणि ज्या पद्धतीने आतापर्यंत सरकारने या सगळ्या गोष्टी क्लिअर करणं गरजेचं होतं. किमान दादाचे जे CCTV फुटेज आहेत विमानतळावरचे, घरापासून निघतानाचे, हे सगळे येणं आवश्यक होतं. ड्रायव्हर कोण होता, सिक्युरिटी कोण होती, OSD त्या दिवशी कुठं गेला होता, वगैरे वगैरे असे अनेक प्रश्न आहेत. परंतु त्या एकाही प्रश्नाचं ऑथेंटिक उत्तर भेटलेलं नाही. आणि अशामध्ये ही सरकारतर्फे निर्माण केलेली कॉन्स्पिरसी आहे, सरकारतर्फे निर्माण केलेला संशय आहे. मेनस्ट्रीम मीडिया जी आहे त्यातर्फे सुद्धा निर्माण झालेला जो गोंधळ आहे, मेनस्ट्रीम मीडियाचा गोंधळ म्हणता येणार नाही, परंतु काही गोष्टी आहेत, लक्षात ठेवा. आणि त्यामुळे लोकांना ऑथेंटिक माहिती भेटत नाही. सत्य काय, असत्य काय यातला फरक कळत नाही. आणि त्यामुळे
लोकांचं एकतर मन घात की अपघात आणि पुन्हा मग लक्षात ठेवा ही जी कॉन्स्पिरसी आहे प्लस दादावर असणारं प्रेम आणि ज्या पद्धतीने दादाची बॉडीची शिनाख्त सगळ्यात पहिल्यांदा काय म्हटले सगळ्या मीडियावरती बातमी आली घड्याळ 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 घड्याळामुळे दादाची ओळख झाली मेनस्ट्रीम मीडियाच्या बातम्या आणि पुन्हा काय आलं की घड्याळ सापडलं नाही दादाच्या काय कपड्यावरून वगैरे हाताच्या कुठल्या कपड्यावरून ओळख झाली मग बघा मग अशा पद्धतीने जर गोंधळ निर्माण होत असेल तर मग लोकांनी काय समजायचं आणि मग लोक अगदी म्हणतात की दादा जिवंत आहेत आणि त्यामुळेच ही महिला काय म्हणत आहे माझं मन मला सांगत आहे की दादा जिवंत आहेत म्हणजे दादावरचं असणारं प्रेम आणि ही कॉन्स्पिरसी थिरीज या दोन गोष्टींचा मिलाप झाल्यामुळे आज तर काही जण 9 तारखेला दादा परत येणार आहेत ही तर किंवा 10व्या दिवशी दादा परत येणार आहेत एवढी मोठी चर्चा सुरू आहे सोशल मीडियावरती लक्षात ठेवा काही जण व्ह्यूज मिळवण्यासाठी केवळ लक्षात ठेवा व्ह्यूज मिळवण्यासाठी असं फेक नॅरेटिव्ह चालवतात तिसरी एक थिरीज बघा दादा आलेच पाहिजेत भाजपचे केंद्रातील आणि महाराष्ट्रातील बरेच नेते अडकतील त्याच्याबरोबर अजित पवारांच्या पक्षातील पण घरभेदी पण अडकतील देव करो आणि असंच हो बघा किती विश्वास आहे लोकांचा अजून एक जणांनी कॉमेंट केलेली आहे शिवाजी द बॉस मेनस्ट्रीम मीडियाचं मी वाचित आहे कुठल्याही लोकल पर्सनल वगैरे मीडियाची ही बातमी नाही त्या मेनस्ट्रीम मीडियाच्या खाली असणाऱ्या ह्या कॉमेंट आहेत महाराष्ट्र टाइम्स मटा अजून एक काय म्हणत आहे बघा आबाळ एवढं मोठं व्यक्तिमत्व लोक त्यांना कधीच विसरू शकत नाही दुसरं बघा दादा खरंच परत आले तर आम्हाला खूपच आनंद होईल बघा अजून एक कॉमेंट आहे देवकृपेने दादा परत येऊ द्या अजून एक बघा दादा परत आले तर आम्हाला खूप आनंद होईल खरंच दादा जर परत आले तर याच्यापेक्षा चांगली बातमी काय असणार बघा अजून एक बघा एक जणांनी तर दादा सुखरूप परत येतील किती विश्वास आहे लक्षात ठेवा किती विश्वास आहे की दादा सुखरूप परत येणार हा ठाम विश्वास लोकांमध्ये निर्माण झालेला आहे एवढा मी माझ्या मित्रांनो 45 वर्षाच्या माझ्या आयुष्यामध्ये एवढा एखाद्या माणसाबद्दलचा विश्वास प्रेम मी पाहिलंच नाही मित्रांनो लक्षात ठेवा खास करून जे आत्ताचे राजकीय नेते आहेत त्यांच्याबद्दल म्हणजे जिवंतपणी दादाचं महत्त्व लोकांना कळलं नाही ज्या पद्धतीने माणूस चांगला की वाईट हे कळण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये मरावं लागतं असं जे म्हटलं जातं ते दादांच्या बाबतीत 100% खरं झालेलं आहे आणि लक्षात ठेवा अजून एक कॉमेंट आहे एक गोरे म्हणून आहे 100% दादा जिवंत आहेत बघा लोकांचा विश्वास हा 1%, 2%, 3%, 4%, 5% इतका 99% इतका नसून 100%च आहे की दादा हे जिवंत आहेत आता अजून एक कॉमेंट बघा बनसोड म्हणून आहे दादा नक्कीच येणार बघा नक्कीच ज्यावेळेस लावलं जातं त्यावेळेस ठाम विश्वास असतो दुसरी एक कमेंट बघा दादा कमबॅक दादा परत या आणि बघा अजून एकाने तर बघा एक स्पष्ट सांगून टाकलेलं आहे 9 तारखेला बघा दादांना म्हणजे 9 तारीख कुठून फेमस झाली बघा मी तुम्हाला कालच व्हिडिओ 9 तारखेवर बनवला होता त्यामध्ये खास करून बडे मुद्दे या चॅनल्सवर लोकमतच्या जो इंटरव्ह्यू घेण्यात आला होता अमोल मिटकरी वगैरे बरेच जण होते त्यावरच्या खाली काही कॉमेंट तुम्हाला वाचून दाखवल्या आणि त्याच अनुषंगाने बघा 9 तारखेची ही जी थेरी तयार झालेली आहे आणि बघा 9 तारखेला बघा दादांना इथपर्यंत लोकांचा विश्वास आहे म्हणजे लोक वाट बघत आहेत बघा एक जण रिपोर्टर कोणतरी आहे तो म्हणतो DNA टेस्ट झाली आहे आणि ते दादाच होते आता या DNA टेस्टबद्दल मेनस्ट्रीम मीडियामध्ये कुठेही बातमी नाही लक्षात घ्या परंतु झाली असेल तेच दादा असतील जर DNA टेस्टने जर हे सिद्ध झालेलं असेल की ती बॉडी दादाचीच आहे तर किमान मेनस्ट्रीम मीडियाने हे चालवायला पाहिजे तो DNA रिपोर्ट लोकांसमोर मांडला पाहिजे कारण एकदा DNA टेस्टने जर कन्फर्म झाला असेल
तर मग मित्रांनो दादा येण्याच्या आशा मात्र संपलेल्या आहेत. मग घातपाताची चर्चा होऊ शकते, घातपातावर संशय व्यक्त होऊ शकतो, परंतु दादा परत येण्याच्या चर्चा यामुळे DNA रिपोर्टमुळे बंद होतील. तो रिपोर्ट सर्व जनतेसमोर जी मेनस्ट्रीम मीडिया आहे तिने आणणं गरजेचं आहे. आणि सरकारचं सुद्धा हे काम आहे. लोकांमध्ये ज्या या अफवा पसरत आहेत, लक्षात ठेवा या अफवा सुद्धा चांगल्या नसतात. दादा 9 तारखेला येणार, हे येणार, ते येणार, दादा आले, दादा बारामतीमध्ये आले, दादा परत आले, असे टायटल टाकून सुद्धा लोक व्हिडिओ बनवत आहेत. आणि त्यामुळे याला पूर्ण विराम भेटण्यासाठी लक्षात ठेवा सरकारने आणि मेनस्ट्रीम मीडियाने हे समोर येऊन सांगणं गरजेचं आहे. DNA रिपोर्ट सार्वजनिक करणं गरजेचं आहे. तो लोकांना सांगणं गरजेचं आहे की DNA रिपोर्ट आलेला आहे, टेस्टिंग झालेलं आहे आणि ते दादाच होते. किमान हे तरी जनतेसमोर मांडा. कारण अपघाताचा तो वेगळा मुद्दा आहे, घातपाताचा तो थोडा वेगळा मुद्दा आहे. बघा आता आपण शेवटची कॉमेंट घेणार आहोत. काय म्हणत आहे, मटा चॅनलने सगळं सत्य शोधून काढलं पाहिजे. जर दादा जिवंत असतील तर ते लोकांसमोर का येत नाही? त्यांना कोणी पळवून नेलं आहे का? हे पळवून नेणारे आता खंडणी मागतील, ती खंडणी काय ती देऊन सुद्धा दादांना सोडवलं पाहिजे. मटा चॅनलने आपले सगळे मार्ग वापरून दादा जिथं असतील तिथे पोहोचून सगळे सत्य शोधून काढण्यासाठी सगळा बारामती पिंजून काढावा. काही मोठे नेते त्यांच्या जीवाला धोका असेल तर डमी वापरतात, तसा दादांचा डमी होता का आणि तोच या विमानात गेला की काय हे शोधावे. मटा हे चॅनल नुसती पोकळ चर्चा करण्यात गुंग आहे, हे अगदी बेजबाबदारपणाचं आहे. दादा जिवंत असतील आणि ते परत आले तर राज्याचे राजकारण पुन्हा पालटेल, त्याबाबतही विचार होणं गरजेचं आहे. याच पद्धतीने आजवर जेवढे नेते अल्पवयात निधन पावले त्या सर्वांच्या बाबतीत सत्य शोधून काढून ते जनतेसमोर मांडावे. मटाने लोकाला उल्लू बनवणं सोडून द्यावे. मित्रांनो अनेक कॉमेंट आहेत त्या सगळ्या एकतर दादा परत या किंवा दादा परत येणार या ठाम विश्वासावर असणाऱ्या आहेत. आणि मेनस्ट्रीम मीडियाचे सुद्धा अशा पद्धतीचे टायटल आहेत. परंतु मित्रांनो आपला जो मूळ मुद्दा आहे दादाचा अपघात की घातपात हे एकदा क्लिअर होणं गरजेचं आहे आणि याची ऑथेंटिक निपक्षपातीपणे तपास होणं गरजेचं आहे. आणि तो होईल का याबद्दल सुद्धा लोकांच्या मनामध्ये संशय आहे. सगळ्यात पहिल्यांदा ते दादाच होते, तो DNA रिपोर्ट मेनस्ट्रीम मीडियाने आणि सरकारने समोर आणणं गरजेचं आहे. त्यामुळे अशा बातम्या किमान थांबतील. दादा येणार आहेत किंवा दादा आले आहेत या बातम्या त्यामुळे थांबतील. लक्षात घ्या, सरकारने हे ध्यानात घ्यावे. माझा आवाज जरी तिथपर्यंत पोहोचत नसला तरी मेनस्ट्रीम मीडियाने हा आवाज तिथपर्यंत सरकारपर्यंत पोहोचावा. मित्रांनो एकंदर अशा पद्धतीचं वातावरण आहे. रोहित पवार आता पत्रकार परिषद घेणार आहेत, त्यामध्ये ते काही नवीन प्रश्न अपघातासंबंधी विचारणार आहेत. त्यामुळे आपण त्याची सुद्धा वाट पाहू. परंतु प्रश्न 100% आहेत आणि त्याची उत्तरं भेटली पाहिजेत. आणि जोपर्यंत भेटणार नाहीत तोपर्यंत आपण सर्व जनतेने ठामपणे प्रश्न हे विचारलेच पाहिजेत. तेही कोणालाही न घाबरता आपलं मत नक्की कळवा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू, जय शिवराय, जय भीम.